रस्ते असतात पुढे जाण्यासाठी, पण आपलं सरकार एकतर त्या रस्त्यावरून खड्ड्यात तरी पाडतं, कासवाशी स्पर्धा करायला लावतं किंवा थेट वरच पाठवतं. काय म्हणता, या विषयावर बोलायचा सुद्धा कंटाळा आलाय? बरोबर आहे, पण कंटाळा येऊन सांगताय कोणाला? शेवटी भोगायला तर आपल्यालाच लागतंय ना, मग बोलायलाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्या रस्त्यावरून तुम्ही सलग 10 किलोमीटर एकही गचका न बसता गेलाय? शक्यच नाही. जिथे हायवे गचके आणि खड्ड्यातून चुकले नाही, तिथे गाव, खेडी, शहरातल्या गल्लीबोळांचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्रातले रस्ते सातत्याने इतके वाईट का असतात? महाराष्ट्राकडे तंत्रज्ञान नाहीये असं आहे का? तर नाही. एकतर रस्ते बांधण्याची कॉन्ट्रॅक्ट नक्की कशामुळे, कोणत्या निकषावर दिली जातात हे तर आता लहान मुलेही सांगेल. गुणवत्तेत समझोता करून अधिक फायदा करण्यात वरपासून खालपर्यंत सर्वांची हातमिळवणी असली की रस्ते कमी, खड्डे जास्त. खड्ड्यांबद्दल आरडाओरडा झाला की तात्पुरती डागडुजी करायची, रेती नाही तर पेवर ब्लॉक्स टाकायचे, जरा कंत्राटदारावर डोळे वटारल्यासारखे करायचे. आणि काही जण तर नागरिकांचा कळवळा दाखवण्यासाठी सत्तेत असताना आंदोलनं करतात किंवा हाणामारी करतात. पण कॉन्ट्रॅक्टर काही कायमचे काळ्या यादीत जात नाही. तू मारल्यासारखं कर, मी ओरडल्यासारखं करतो असा एकंदरीत मामला. आणि झालंय असं की हे सर्व लोकांना माहिती असतं, पण कामधंदे सोडून आंदोलन करायला कसे जातील? आणि प्रशासन तर निर्डावलेलं असतंच. पावसाळा सुरू झाला की या दुर्दशेत भर पडते. खड्डा किती खोल आहे हे न कळल्यामुळे किती अपघात होतात आणि किती जण दगावतात याची गणना सुद्धा होऊ शकत नाही. केवळ पावसाळ्यातच खड्डे पडतात असं नाही, तर तिन्ही त्रिकाळ नगरपालिकेचे वेगवेगळे विभाग केबलिंग, गॅस वगैरे सारख्या सगळ्यासाठी कायम खोदकाम चालू करतात. एका खात्याचा दुसऱ्याशी समन्वय नाही, त्यामुळे एकाचं काम झालं की दुसऱ्याचं निघतं, काम झालं की पुढचं खोदकाम. तो रस्ता नीट करायला ना कोणाला वाटत ना तिकडे पुन्हा कोणी ढुंकून बघत. हल्ली सर्व मोठ्या शहरात मेट्रोची कामं सुरू आहेत. मेट्रो सेवा सुरू होते आणि त्याचे काम ज्या रस्त्यावर उभे असतात त्या रस्त्यांची अवस्था भीषणच राहते. मेट्रोमुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाल्याचे जाणवतच नाही, कारण खालच्या रस्त्यांवरून जाणारे लोक खाचकळगी अनुभवत पुन्हा ट्रॅफिकचा सामनाच करत राहतात. फुटपाथ हा रस्त्याचाच एक भाग आहे. कुठे, किती आणि कोणत्या अवस्थेत असतो हे बघितलंय का? जेमतेमच असलेले किंवा अनेक ठिकाणी नसलेले फुटपाथ असलेच तर अर्थातच उकडलेले किंवा फेरीवाल्यांनी बळकावले. लोकांनी चालायचं कसं? मग ते रस्त्यावरनं चालतात आणि स्वतःच अपघातांना सामोरे जातात. रस्त्यांवर हल्ली ठिकठिकाणी उड्डाणपूल मांडले का? तर रस्त्यावरचं ट्रॅफिक विभागलं जावं म्हणून. त्या पुलांची अवस्था खालच्या रस्त्यांसारखीच असते, शिवाय त्यांच्या दुरुस्तीचा वेगळा खेळखंडोबा. उत्तम दळणवळणाच्या सोयी हा उद्योगधंदे वाढण्यासाठी आवश्यक बाब आहे. आपण जर विश्वगुरु, जगातील तिसरी आर्थिक सत्ता वगैरे बनणार असू, प्रयत्न करत असू, तर आधी पुढे नेणारे रस्ते बांधायला पाहिजेत, ते उत्तम राखायला पाहिजेत. तोपर्यंत असेच बेताबेताने जीवास सांभाळून रस्त्यावरून चालत राहा. असं म्हणतात, चांगले रस्ते किंवा हायवे हे देशासाठी वेन्स आणि आर्टरीज म्हणजे शिरा आणि धमन्यांचं काम करतात. हे मात्र जर खरं असेल तर आपल्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज आहे, नाहीतर लवकरच हार्ट अटॅक नक्की. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब व सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.